शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. सर्व काही बातम्या बघणार आहोत, त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या. माहिती संकलित करण्याचे काम सुरू. शेतकरी कर्ज निवारण योजना 2026. महाराष्ट्र सरकारने शेतकरी कर्ज निवारण योजना 2026 राबवण्याचा निर्णय घेतला असून पात्र लाभार्थ्यांची माहिती आता कागदपत्रे संकलित करण्याचे काम आता युद्ध पातळीवरती सुरू करण्यात आले आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांना सरकारकडून मोठा दिलासा. सरकारकडून 1328 कोटी रुपयांचा निधी वितरित झाला आहे. राज्य सरकारने उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचे रास्त मोल मिळावे आणि बाजार समितीतील चढ उतारांपासून त्यांचे संरक्षण व्हावे यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. शेतकऱ्यांच्या नजरा पीएम किसान योजनेच्या हप्त्याकडे. कधी जमा होणार 22वा हप्ता? फेब्रुवारी अखेरीस पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. डीबीटी प्रणालीद्वारे थेट शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार आहे. शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरील बोजा हटणार. नाशिक जिल्ह्यात 966 कोटी 26 लाख रुपयांची कर्जमाफी होणार. राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे. पुढील 4 दिवस विजा ढगांच्या गडगडासह पाऊस होणार. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या तापमानामुळे राज्यात आता वादळ वारा पाऊस कोसळणार. हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा. बळीराजाला चिंतेचे कारण नाही. शेततळे योजना ठरणार संजीवनी. मागेल त्याला शेततळे शेती सिंचनासाठी शासनाने पाऊल उचलले आहे. शेतकऱ्यांनी मागणी अर्ज ऑनलाईन भरावे. जमिनी खरडून गेलेल्या 20,000 बाधितांसाठी 57 कोटींचा निधी मंजूर. या संकटग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार शासनाकडून दिलासा. पांढरे सोन्याच्या दरात घसरण. 500 रुपयांनी भावात घट. आयात शुल्क केंद्र शासनाने 1 जानेवारीपासून पूर्ववत लागू केल्यानंतर कापसाच्या दरात चढउतार सुरू झाले आहेत. शेतकरी कर्जमाफीसाठी शासन दरबारी हालचालींना वेग. अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता. महायुती सरकारने 2024च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान दिलेल्या शेतकरी कर्जमाफीच्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी शासन दरबारी हालचालींना वेग आला आहे. पीएम किसान योजनेच्या लाभासाठी नव्याने नोंदणीची संधी. अर्ज प्रक्रिया 15 एप्रिलपासून सुरुवात होणार. पंतप्रधान किसान योजनेच्या लाभापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना योजनेत सहभागी करून घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. घोड नदी प्रदूषण प्रकरणी नागवडी कारखान्याला 2 कोटींचा दंड. घोड नदीत सोडलेले दूषित सांडपाणी आणि मळीच्या टाकीच्या स्फोटामुळे झालेल्या नुकसानीची गंभीर दखल घेत हा निर्णय दिला. लातूर जिल्ह्यात 14,000 हेक्टरावरील पिकांचे नुकसान. पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार नुकसानीचे पंचनामे सुरू. वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. गारपिटीमुळे जिल्ह्यात निलंगा, रेणापूर, अहमदपूर वर चाकूर तालुक्यातील 14,000 हेक्टरावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. कोकणात खराब हवामान आणि अवकाळी पावसामुळे हापूस आंब्याचा मोहर काळा पडल्याने बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देणार. कोकणातील आंबा बागायतदारांना मोठा दिलासा. अमेरिका इराण तणावामुळे मौल्यवान धातूंचे नुकसान. मागील एका वर्षात सोने चांदीच्या किमतीत प्रचंड वाढ. सोन्या चांदीच्या दरात चढ उतार. नवीन टॅरिफ धमक्यांमुळे गुंतवणूकदार अस्वस्थ. लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज. जानेवारीचे 1,500 रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात. राज्याच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जानेवारी 2026 महिन्याचा 1,500 रुपयांचा हप्ता लाभार्थ्यांच्या महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. सोयाबीनच्या दरात आणखी घसरण. मागील काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरात घसरण सुरू असून सोमवारी वाशिम येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला प्रति क्विंटल 4,730 ते 5,150 रुपये दर मिळाला. अजितदादांचा घातपात. चौकशीत गडबड केली तर सर्वांच्या फायली बाहेर काढीन. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात चौकशी अहवाल. थोडी जरी गडबड आढळली तरी सर्वांच्या फायली बाहेर काढीन, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार.